ओम शांती. आजची तारीख आहे 8 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही देह अभिमानाचा दरवाजा बंद करा, तर मायेचे तुफान येणं बंद होईल. प्रश्न आहे, ज्या मुलांची विशाल बुद्धी आहे त्यांची निशाणी कोणती आहे? उत्तर, पहिला पॉइंट आहे, त्यांना दिवसभर सेवेचेच विचार चालतील, म्हणजे सर्व्हिसचेच विचार चालतील. दुसरा, ते सर्व्हिसशिवाय राहू शकत नाही. तिसरा, त्यांच्या बुद्धीमध्ये हे राहील की संपूर्ण विश्वामध्ये कशा प्रकारे घेराव घालायचा आणि पतितांना पावन बनवायचं. ते विश्वाला दुःखधाममधून सुखधाम बनवण्याची सेवा करत राहतील. चौथा, ते सर्वांना आपल्या समान बनवत राहतील. ओम शांती. आत्मिक बाप गोड गोड मुलांना बसून समजावून सांगत आहे की मुलांनो, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, तर तुमचे सर्व दुःख सदैवसाठी निघून जातील, समाप्त होतील. तुम्ही स्वतःला आत्मा समजा आणि सर्वांना भाऊच्या दृष्टीने बघा, तर देहाची दृष्टी बदलून आत्मिक दृष्टी होईल. बाबा सुद्धा अशरीरी आहेत आणि तुम्ही आत्मा सुद्धा अशरीरी आहात. गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेले मुलं तुम्ही जाणतात की आता आपण नरकाचा किनारा सोडलेला आहे आणि पुढे जात आहोत. हे संगम युग, पुरुषोत्तम संगम युग बिलकुल वेगळे आहे मधले युग. जर समुद्रामध्ये तुमची आता नाव आहे, तर तुम्ही न सतयुगामध्ये आहात न कलयुगामध्ये आहात, तर तुम्ही आहात संगम युगी सर्वोत्तम ब्राह्मण. संगम युग हे होतच ब्राह्मणांचं युग. ब्राह्मण आहे सर्वोच्च चोटी, म्हणजे शेंडी. तर बाबा म्हणतात की हे ब्राह्मणांचं युग खूप छोटंसं युग आहे आणि हे युग फक्त एका जन्माचं युग आहे. हे आहे खुशीचं युग. तर खुशी कोणत्या गोष्टीची, आनंद कोणत्या गोष्टीचा? तर स्वतः भगवान आपल्याला शिकवत आहेत आणि आपण त्यांचे विद्यार्थी आहोत, याची किती खुशी असेल. बाबा म्हणतात, तुम्हाला आता संपूर्ण चक्राचं ज्ञान बुद्धीमध्ये आहे. तुम्ही आता ब्राह्मण आहात. ब्राह्मणापासून तुम्हाला देवता बनायचं आहे. पहिले आपल्या स्वीट होम परमधामला जायचं आहे आणि मग नवीन दुनियेमध्ये येणार. तर आम्ही ब्राह्मण आहोतच स्वदर्शन चक्रधारी. गोड मुलांनो, तुमचा हा खूप प्रेमळ परिवार आहे, तर तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला खूप प्रेमळ बनायचं आहे. जसं बाप गोड आहे ना, तर मुलांना सुद्धा खूप गोड बनायचं आहे. कधीही कुणावर रागवायचं नाहीये. मनसा वाचा कर्मना कधीही कुणाला दुःख द्यायचं नाहीये. बाबा कधी कुणाला दुःख देत नाहीत. तर जितकं बाबांची आठवण कराल, तर तितके तुम्ही गोड बनत जाल. बस बाबांच्या आठवणीनेच आपला बेडा पार आहे, आपली नाव पार होईल. तर ही आहे आठवणीची यात्रा. बाबा आपल्यामधल्या भूतांना, म्हणजे विकाररूपी भूतांना पळवून लावण्याची युक्ती सांगतात. बाबा म्हणतात की तुम्ही माझी आठवण करा, तर हे सर्व भूत तुमचे निघून जातील. तुम्हाला कोणत्याही भूताला बरोबर घेऊन जायचं नाहीये. बाबा म्हणतात, कोणतंही भूत असेल
तर त्याला इथे तुम्ही माझ्याजवळ सोडून जा. म्हणजे कोणताही विकार सूक्ष्म जरी असेल तर बाबा म्हणतात की माझ्याकडे सोडून तुम्ही जा, बरोबर घेऊन जाऊ नका. तर मुलांना खूप प्रेमाने चालायचं आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा खूप प्रेमाने चालवायचं आहे. सर्व विकारांचं दान द्यायचं आहे. म्हटलं जातं, दे दान तो छोटे ग्रहण. तर याच्यामध्ये कोणताही बहाणा करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कोणताही बहाणा द्यायचा नाही, कारण सांगायचं नाही की याच्यामुळे मी देऊ शकत नाही. बाबा म्हणतात की प्रेमाने तुम्ही सर्वांना वशीभूत करू शकतात. प्रेमाने तुम्ही समजावणी द्या. प्रेम हे खूप गोड गोष्ट आहे की जे हिंस्र पशूंना सुद्धा आपल्या वशीभूत करतं. मग बाबा म्हणतात की प्रेमानेच वाघ, हत्ती वगैरे हे जनावरं सुद्धा वश होतात. तर ते तर आहे आसुरी मनुष्य, मग ते का नाही वशीभूत होऊ शकणार? आणि तुम्ही आता देवता बनत आहात ना, तर दैवी गुण धारण करायचे आहेत आणि खूप खूप गोड बनायचं आहे. जसं बडीदादी होत्या, तर बडीदादींचं पण एक खूप छान अनुभव सांगितला जातो की बडीदादी माउंट आबूला चालल्या होत्या. तर त्यावेळेला एक वाघ रस्त्यामध्ये आला आणि दादीच्या गाडीला आडवा झाला. तर काही केलं तरी वाघ हलायला तयार नव्हता. तर त्यावेळेला दादी खाली उतरल्या आणि दादींनी खूप योगयुक्त दृष्टी त्या वाघाला दिली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर तो वाघ सुद्धा प्रेमाने बाजूला झाला. म्हणजे दादींनी सुद्धा खूप प्रेमाने त्या वाघासारखे हिंस्र पशुला सुद्धा वश केलं. बाबा सांगतात, एकमेकांना भाऊ भाऊच्या दृष्टीने बघा, भाऊ बहिणीच्या दृष्टीने बघा. तर हे आत्मिक प्रेम राहील. गोड मुलांनो, तुमची आता तुमचा परतीचा प्रवास आहे. जसं सतयुगापासून त्रेतायुगामध्ये आलात, द्वापर कलयुगामध्ये खाली उतरत आला आहात, तसं आता तुम्हाला लोहयुगातून वरती जायचं आहे, गोल्डन युगापर्यंत जायचं आहे, सुवर्ण युगापर्यंत जायचं आहे. तर हे आपल्याला चढायचं आहे. तर बाबा म्हणतात, जेव्हा तुम्ही सिल्वर युगापर्यंत पोहोचणार, म्हणजे त्रेतायुगापर्यंत पोहोचले, तरी सुद्धा तुमचे कर्मेंद्रियांची चंचलता संपून जाईल. म्हणूनच जितकं बाबांची तुम्ही आठवण कराल, तितकं आत्म्यामधून रजो आणि तमोची जो गंज चढलेला आहे किंवा कट चढलेली आहे ती निघून जाईल. आणि जितकी कट निघून जाईल तर तितका बाबांकडे आत्मा हा आकर्षित होईल, बाबांची कशिश होईल. जर कशिश होत नसेल तर जरूर अजून कट राहिलेली आहे. कट निघाली की प्युअर सोन्याप्रमाणे आपण बनू, तर ती आहे आपली अंतिम कर्मातीत अवस्था. बाबा म्हणतात, मूळ गोष्ट आहे ती म्हणजे गोड मुलांना बाबा समजावून सांगतात की देही अभिमानी बना. देहसहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून तुम्ही माझी आठवण करा. पावन सुद्धा बनायचं आहे. कुमारी जेव्हा पवित्र आहे त्यावेळेला सर्वजण तिला नमन करतात. ज्या वेळेला ती विवाह करते त्यावेळेला ती पुजारी बनते, म्हणजे तिला सर्वांसमोर माथा झुकवावा लागतो. कन्या पहिले पियर घर म्हणजेच पित्याच्या घरी असते, त्यावेळेला तिला जास्त संबंध आठवणीत ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु विवाहानंतर ज्या वेळेला ती सासरी जाते, संबंध वाढत जातात आणि मग त्या सर्वांची आठवण तिला करावी लागते. पतीमध्ये मुलांमध्ये मोह वाढत जातो. सासू सासरे वगैरे सर्व आठवत राहतात. पहिले तर विवाहाच्या अगोदर फक्त मातपित्यामध्येच मोह होता, नंतर सर्वांमध्ये वाढत जातो
आणि ज्ञान मार्गामध्ये इथं तर सर्व संबंधांना आपल्याला विसरावं लागतं. कारण एकच बाबा आहेत की ज्यांची आपण सर्व संबंधांनी आठवण करायची आहे. तर हा आहे ईश्वरीय संबंध. अच्छा, बाबा म्हणतात 5,000 वर्षांपहिले पण आपण राज्यभाग्य प्राप्त केलं होतं आणि उद्या पुन्हा करू ही ड्रामामध्ये नोंद आहे. जसं कल्पापूर्वी आपण जन्म घेतला होता तसाच पुन्हा घेणार आहोत आणि तेच आपले मातपिता असणार आहेत. श्रीकृष्णाचे जे पिता होते तेच पुन्हा असतील. तर असं संपूर्ण दिवसभर विचार करत राहिलं तर खूप रमणीकता आपल्यामध्ये येईल. आणि जे विचार सागर मंथन करत नाही तर म्हणजेच ते अनहेल्दी आहेत. जसं गाय आहे, भोजन एकदा खाते आणि संपूर्ण दिवसभर ती रवंथ करते, तिचं मुख चालत राहतं. मुख जर तिचं चाललं नाही, ती जर रवंथ करत नसेल तर समजलं जातं की गाय आजारी आहे. इथेही तसंच आहे. आपण सकाळी मुरलीचं म्हणजे ज्ञानाचं भोजन केलं की संपूर्ण दिवसभर आपलं मनन चिंतन चाललं पाहिजे. जर मनन चिंतन चाललं नाही तर दुसरं चिंतन चालेल. म्हणजेच काय, एक प्रकारे आपण आत्मा आजारी पडलो. म्हणून बाबा म्हणतात की विचार सागर मंथन चाललं पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, स्वतःशी आपण प्रण करायचं आहे की आपण आपला वेळ पाया घालवणार नाही. संगम युगातला प्रत्येक क्षण आपण सफल करू. आम्ही बाबांना कधीही विसरणार नाही. स्कॉलरशिप घेऊनच राहू. दुसरा पॉइंट आहे, सदैव स्मृतीमध्ये राहावं की आमची आता वानप्रस्थ अवस्था आहे. आमचे पाय नरकाकडे आणि आमचं शिर स्वर्गाकडे आहे. कोल्हंट्या म्हणजे बाजोलीची आठवण करून सदैव खुशीमध्ये राहायचं आहे. खूप खुशीमध्ये राहायचं आहे आणि देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. वरदान, आपल्या सर्वश्रेष्ठ स्थितीच्या खुमारीच्या द्वारे अनेक आत्म्यांचं कल्याण करणारे अथॉरिटी स्वरूप भव. विश्लेषण, आम्ही सर्व शक्तिवान अथॉरिटीची मुलं आहोत. ही आहे सर्वश्रेष्ठ पोझिशन, स्थिती. या स्थितीच्या खुशीमध्ये राहा तर मायेची अधीनता समाप्त होऊन जाईल. या अथॉरिटीचं स्वरूप बनल्याने कोणत्याही आत्म्याचं कल्याण करू शकाल. जो सदैव या खुशीमध्ये राहतो तो सदैव राज्यभाग्य प्राप्त करतो. ही अथॉरिटी सदैव कायम ठेवा तर संपूर्ण विश्व तुमच्या पुढे झुकेल. तुम्ही कुणासमोर झुकू शकत नाही. सुविचार आहे, करावनहार बाबांच्या स्मृतीने मीपणाला समाप्त करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. मधुरतेद्वारे बाबांच्या जवळतेचा साक्षात्कार करवा.
आपल्या संकल्पांमध्ये मधुरता, बोलमध्ये मधुरता, कर्मामध्ये मधुरता, हीच बाबांची समीपता आहे. म्हणून बाबा रोज सांगतात, गोड गोड मुलांनो, आणि बच्चे सुद्धा त्याचं रिटर्न देतात, गोड गोड बाबा. तर हेच रोजचे मधुरतेचे बोल मधुर बनवून टाकतात. ओम शांती.